झी 24 तास एक पाऊल पुढे। F1 कार रेसचा थरार पाहायला आणि अनुभवायला अनेकांना आवडतो। त्यामुळे F1 कार सारखी स्पोर्ट्स कार KJ सोमय्या कॉलेजच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे। ही कार जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुडंट्स फॉर्म्युला कॉम्पिटिशनसाठी जाणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। KJ सोमय्या कॉलेजच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एक इनोव्हेटिव्ह स्पोर्ट्स कार बनवलेली आहे। F1च्या धर्तीवर बनवलेली ही स्पोर्ट्स कार आपल्याला इथे पाहायला मिळेल। एक वेगळ्या प्रकारची आपल्याला ही कार इथे स्पोर्ट्स कार पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने आपण F1 रेसमध्ये अशा पद्धतीच्या कार पाहतो तशा पद्धतीची कार जी आहे सोमय्याच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे। जर्मनीमध्ये जी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये 40 देश सहभागी होणार आहेत, त्यामध्ये ही कार पेश केली जाणार है। मुझे ये बताइए, ये जो कार आपने स्पोर्ट्स कार डिज़ाइन की है, इसकी क्या खासियत है? इसका मेन है स्ट्रेट लाइन एक्सेलरेशन, जो 0 से 100 की स्पीड आपने ये बनाई है, क्या क्या इसमें इस्तेमाल किया है? इसमें वही इंजीनियरिंग का जो बेसिक नॉलेज है, ये प्रोजेक्ट हमें एक चांस देता है वो नॉलेज अप्लाई करने को। तो वही बेसिक नॉलेज है सब जो हम 4 साल में पढ़ते हैं, वही अप्लाई करके एक कंपटीशन के रूल्स के हिसाब से गाड़ी बनाते हैं। अच्छा, कितने लोग आप थे ये पूरी कार डिज़ाइन करने के लिए और कितना खर्चा आया आपको इसका? ये 40 लोग का टीम होता है, सब फाइनल ईयर स्टूडेंट्स, थर्ड ईयर सेकेंड ईयर स्टूडेंट्स मिला के, और खर्चा कुछ 7-8 लाख तक हो जाता है गाड़ी का। शुक्रिया। आपण बघितलं की अत्यंत एक वेगळ्या पद्धतीची आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीची ही कार जी आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे। जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये ही कार जी आहे ती पेश होणार आहे आणि एक वेगळा प्रयत्न जे आहे त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी इथे केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।